काळाराम मंदिरामध्ये जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येऊन पूजा अर्चना केलेली होती। अयोध्येतल्या राम मंदिराच्या लोकार्पणापूर्वी मोदींनी जे अनुष्ठान केलं होतं त्याची सुरुवात त्यांनी याच काळाराम मंदिरापासून केली। मग 22 जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी उद्धव ठाकरे हे काळाराम मंदिरात आले होते। त्यांनी तिथे आरती संपन्न केली। आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा आज काळारामाचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर 2च दिवसात राहुल गांधी सुद्धा नाशिकमध्ये येतील त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या दरम्यान आणि ते सुद्धा काळाराम मंदिरात जाऊन पूजा अर्चना करणार आहेत। गेले 2 दिवस राज ठाकरे नाशिक मुक्कामी आहेत आणि 9 तारखेला म्हणजे उद्या मनसेचा 18वा वर्धापन दिन साजरा होईल। दरवेळेला वर्धापन दिनाचा कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईमध्ये होतो, मात्र या वेळेला हा कार्यक्रम नाशिकमध्ये करण्याचं नियोजन आहे। आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने मनसेची भूमिका नेमकी काय असेल? मनसे एकला चलोरेच्या भूमिकेत असेल का महायुती सोबत जाण्याचा मनसेचा निर्णय होणार आहे याची सुद्धा प्रचंड उत्सुकता आहे। गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आणि खास करून मुंबईतल्या काही मतदारसंघांचा आढावा सुद्धा घेतलाय। मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, ज्ञानदा, आजच्या पहिल्या दिवसाच्या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय राज ठाकरे हे आता काळाराम मंदिराच्या दिशेने निघालेले आहेत। त्यांच्याबरोबर अमित ठाकरे देखील आहेत। त्यामुळे काळाराम मंदिरामध्ये जाऊन नेमकं काय प्रार्थना करतात हे बघणं महत्त्वाचं आहे। लोकसभा निवडणूक तोंडावर आहे आणि या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा वर्धापन दिन हा नाशिकमध्ये साजरा होतोय। त्यामुळे या दौऱ्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। नाशिकमध्ये सुरुवातीला मनसेची सत्ता होती। नाशिकने 40 नगरसेवक दिलेले आहेत, त्याचबरोबर 3 आमदार देखील नाशिक शहराने दिलेले होते आणि त्यानंतर आता मनसेला हवा तसा प्रतिसाद नाशिकमध्ये मिळत नाहीये। त्यामुळे मनसे नवी का तिथे टाकणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। आज मनसेला एकूणच आजच्या दौऱ्यामध्ये काय मिळतं हे बघणं महत्त्वाचं आहे। आपण बघतोय राज ठाकरे हे नाशिकच्या दिशेने आता नाशिकहून काळाराम मंदिराच्या दिशेने निघालेले आहेत। एक 15 मिनिटांमध्ये ते पुढे पंचवटी मार्गे काळाराम मंदिरामध्ये जातील। ठिकठिकाणी त्यांचं स्वागत देखील केलं जाणार आहे। रस्त्यावर चहू बाजूने होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत, मनसेचे झेंडे लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकंदरीतच नाशिक शहर हा मनसेचा बालेकिल्ला होता आणि आहे हे दाखवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केला जातोय। राज ठाकरे यांचं काल नाशिकमध्ये जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलेलं होतं। गेले काही दिवसानंतर जी गळती लागलेली होती ती गळती कुठेतरी आता थांबली आहे। हा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेला होता। त्यामुळे या संपूर्ण कार्यकर्त्यांना, राज्यभरातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे नेमकं काय संदेश देतात, आपली काय भूमिका लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून मांडतात हे बघणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद मुकुल या सगळ्या माहितीबद्दल। आणि या बातमीनंतर वेळ झाली आहे पुन्हा एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा एबीपी माझा।